छान. येस, कसे आहात? छान. छान. मस्त. काल काय शिकवलं आपण? छान. मजेत. अजून? मस्त. मस्त. मजेत. अजून काय काय होतं काल? 3 गोष्टी सांगितलेल्या मी. हम्म. स्वस्त आहे, मस्त. मस्त आहे, जबरदस्त आहे. व्हेरी गुड. कोणाला तरी लक्षात आहे. थँक्यू सो मच. कोणी म्हटलं? यामिनी. गुड. आहेत, अजून आहेत. सगळे टाईप करून सांगणारी आहेत. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. डेल आणि आता बाकीचे जे ओके आहेत तरी मोस्ट ऑफ द जणांनी नावाने जॉईन झालेले आहेत. गुड. पाहिजे. आता काय करायचं आहे? आजचा आपला टॉपिक आहे की रेकी म्हणजे एक्झॅक्टली काय, रेकी कुठे यूज करायची. सगळ्यात आधी रेकी काय आहे ह्याच्यापेक्षा रेकी काय नाही हे जाणून घेणं जरा जास्त महत्वाचं वाटतंय आजच्या जगामध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत रेकीची हिस्ट्री काय आहे, रेकीचा उगम कुठे झाला, ती कशी पुन्हा भारतामध्ये आली. ओके, हे 3-4 टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. रेकीचे तत्व काय आहे हे सुद्धा आपण बघणार. त्याआधी सगळ्यांना एक कॉमन प्रश्न, तो म्हणजे कुठे आहात सगळे? प्रश्नाचे भारतामध्ये कुठे आहात? घरी. ओके, अजून घरी. कुठे आहात? प्रश्नांचा अर्थ समजून घ्या. कुठे आहात ते मला सगळ्यांना माहिती आहे. आता 9 वाजताचं सगळे घरीच असणार आहेत पोस्ट ऑफ. घरीच. हा, पण माझ्या प्रश्नाचा अर्थ वेगळा आहे. मी बोलू का मी ऑफिसमध्ये, तुम्ही घरी आहात, असं नाहीये. सेशन मध्ये आहात. सेशन मध्ये. जे जे उत्तर येत आहे ते मी वाचत आहे. माझ्या प्रश्नाचा अर्थ हा आहे, कालपासून मीटिंग मध्ये ओके, कालपासून आपण काय सुरू केलंय? प्रवास सुरू केलाय. काय करायला सांगितलेलं मी काल? पहिलं पाऊल आहे रेकी लेवल 1 म्हणजे. पाऊल उचललेलं टाकलेलं आहे पुढे की त्या स्टार्टिंग पॉइंट वरती उभे आहात? व्हॉट डू यू थिंक? प्रश्न मी विचार करण्यासारखे विचारणार, उगाच असे प्रश्न विचारत नसतो. म्हणजे त्या स्टार्टिंग पॉइंटला उभे आहात की प्रवासाला सुरू केलेले आहे? एक पाऊल टाकलंय पुढे. हो, प्रवासाला सुरू केलाय. मग हे का आधी विचारलं जातं? तुमच्या सुद्धा सबकॉन्शियस माइंडला सांगितलं गेलं पाहिजे की बाळा, आपण प्रवास सुरू केलेला आहे, स्टार्ट टेकिंग ऍक्शन. ओके नाही, जोपर्यंत त्याला सांगणारच नाही तो आहे तिथेच. सांगावं लागतं की आता रेकी लेवल 1 जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवण्यासाठी मी प्रवास सुरू करत आहे आणि केलेला आहे, ऍक्शन सुरू कर. स्वतःशी सुद्धा बोलावं लागतं ना. 24 तास असं पण आपण बोलतच असतो स्वतःशी, पण नको ते. बरं, पुढचा एक प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे, विच इज रिलेटेड टू युअर सबकॉन्शियस माइंड ओनली. ते म्हणजे आपण या जगामध्ये असलो काय आणि नसलो काय, कोणाला काय फरक पडतो? पडतो का? नाही. सगळ्यात आधी नाही. नाही पडणार आहे ना. ठीक आहे, व्हेरी गुड. हे तर माहिती आहे आपल्याला की आपण असलो नसलो कोणाला काही फरक पडणार नाही. पडला तरी किती दिवस पडणार आहे? 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 40 दिवस, 45 दिवस, वाटतं फार वर्षभर, त्याच्यानंतर नाही. मग जेवढा दिवस आहोत तेवढा दिवस कसं जगायचं आहे हे माझ्या हातात आहे. रिमोट कोणाच्या हातात दिलाय? स्वतःच्या जीवनाचा, आनंदाचा. स्वतःच्या हातात आहे की दुसऱ्यांच्या हातात दिलाय? वाटलंय, लिटरली वाटून ठेवलेलं आहे. हो की नाही? की स्वतःच्या हातात रिमोट आहे? स्वतःच्या. आहे का? मग कसलाच आपल्याला फरक पडला नसला पाहिजे. कोण काय बोलतंय, कोण काय गॉसिप करतंय, कोण काय क्रोध आणतंय, आपल्याला काही फरक नाही पडायला पाहिजे. आपण न्यूट्रल झालो पाहिजे जर रिमोट माझ्या हातात असेल तर. पण ज्या अर्थी फरक पडत आहे त्या अर्थी आपण रिमोट वाटून ठेवलेला आहे सगळ्यांना. तर ते रिमोट आपापले काढायचे आणि आपल्या हातात घ्यायचे. स्क्रीन कुठे आहे? मूवी कुठे चालू आहे? सबकॉन्शियस माइंड वरती. कळलं? आणि त्याचे डिरेक्शन आपल्या हातात घ्यायचे आपल्याला. रिमोट आणि स्क्रीनवर जाऊ नका. ती स्क्रीन आहे सबकॉन्शियस माइंड आणि रिमोट आहे ते म्हणजे आपली ऊर्जा. समजतंय आपण काय बोलतोय? आता येऊया रेकी. रेकी कोणाला माहित आहे का? काय आहे रेकी?
वैश्विक ऊर्जा. कोणती ऊर्जा? वैश्विक नाही, ब्रह्मांडीय ऊर्जा. ब्रह्मांडीय ऊर्जा. ओके, काल आपण बघितलं आहे थोडक्यामध्ये की रेकी म्हणजे काय. तर रेकी ही काय आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, नो डाऊट. रे आणि की ह्याची जेव्हा फोड केली जाईल, हा शब्द एक तर जॅपनीज आहे, त्याचं ट्रान्सलेशन आहे ते म्हणजे रे. रेचं मिनिंग काय आहे? काय म्हणजे? सार्वभौम, सार्वत्रिक, सगळीकडे ती अवेलेबल आहे. आणि की म्हणजे काय? प्राण ऊर्जा, प्राण ऊर्जा. लाईफ फोर्स, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये काय येणार? सार्वत्रिक जीवन ऊर्जा किंवा प्राणशक्ती. ह्याच्यानंतर जरा आपण नेहमी काय आपण शोधतो, सगळेजण दाखवतात, सो आय थॉट की आपण पण दाखवायचं, की गुगलला विचारायचं की बाबा रेकी म्हणजे काय, कारण की गुगल बोलल्याशिवाय काय आपल्याला कोणत्या गोष्टी पटत नसतं. बरोबर आहे? जस्ट ओपन. स्क्रीन दिसते सगळ्यांना? काय लिहिलंय हो. ते? रेकी मिनिंग इन मराठी. रेकीचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? सार्वत्रिक म्हणजे युनिव्हर्सल ऊर्जा, दैवीय ऊर्जा किंवा लाईफ फोर्स. की म्हणजे लाईफ फोर्स, युनिव्हर्सल लाईफ फोर्स म्हणजे सार्वत्रिक या विश्वामध्ये अस्तित्व असलेली जीवन शक्ती किंवा ऊर्जा म्हणजे काय आहे? रेकी. आता हे तर आपल्याला सगळं, आपण जरा जे आपले डाऊट्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू. रेकी इन हॉस्पिटल्स यूज होते का? रिअल इमेजेस आहेत, एआय जनरेटेड नाहीये. रेकी हॉस्पिटलमध्ये यूज होते? काय वाटतं? होते? होते. होते. आणि सगळे इंडियन इमेजेस आहेत का ह्याच्यामध्ये? होते. नाही ना? असं का? आता अजून एक बघूया. रेकी सगळ्यांचा आवडता यूएस, त्याच्यामध्ये यूज होते का हॉस्पिटल्समध्ये? किती रेशिओ आहे? 15 to 18% ऑफ द US हॉस्पिटल्स, म्हणजे 800 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स आणि हेल्थ केअर सेंटर्स मध्ये रेकी वापरली जाते. हा डेटा आहे 2015चा. जर 2015च्या डेटाच्या हिशोबाने जर 800 पेक्षा जास्त युएसच्या हॉस्पिटलमध्ये जर रेकी वापरली जाते किंवा तिकडे रेकी हिलर्सला बाय डिफॉल्ट अपॉइंट केलं जातं, लाखोभर रुपये त्यांचा पगार दिला जातो, हे का असंच? जर हॉस्पिटल्समध्ये अलाव केली जात आहे रेकी यूज करायला, तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो, रेकी अंधश्रद्धा असू शकते का? व्हॉट डू यू थिंक? नक्कीच नाही. आपण जेव्हा बोलतो रेकी काय आहे? जपानी चिकित्सा पद्धती, कारण की रेकी हा शब्द तिथून आलेला आहे, बरोबर? जर जपान सारखा प्रगत देश, तो सगळ्या जगाच्या पुढे आहे टेक्नॉलॉजीमध्ये, तो अशा अंधश्रद्धेला कधी पालन पोषण करेल? तोच नाही. US सारखे देश, रशिया, चीन, युरोपियन देश, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेकी यूज केली जाते, हे सगळे प्रगत देश आहेत. तर ह्यांच्यामध्ये रेकीची अंधश्रद्धा असती तर रेकीला तिथे थारा मिळाला नसता. बरोबर आहे? त्यानंतर मग रेकी शिकवली जाते का? हो, रेकी इंडियामध्ये शिकवली जाते, पण रेकी इमर्जिंग स्टेटमध्ये आहे अजून सुद्धा. भलेही रेकीचं जन्मस्थान कुठे आहे? भारत, पण भारतामध्ये अजून तेवढा प्रचार रेकीचा झालेला आपल्याला दिसत नाही. आत्ता कुठे ते सगळ्यांना ज्ञात होत चाललेलं आहे. तर आपलं अथर्ववेदापासून रेकीचा उल्लेख इथे सापडतो आपल्याला. आपल्या वेदांमध्ये सुद्धा रेकीचा उल्लेख आहे. आपल्या इथे शिकवले जाते का? हो, रूल्स आणि रेग्युलेशन्स मात्र अजून इथे अस्तित्वात आलेले नाही आहेत. त्यामुळे ऑफिशियली हॉस्पिटल्समध्ये ऑफिशियली यूज नाही होत. ओके, पण यूज होतच नाही असं नाही. कितीतरी सेलिब्रिटीज यूज करतात, काही सांगतात, काही नाही सांगतात. अर्जंट जाऊन. ओके, हेमा मालिनीचा इंटरव्ह्यू आहे म्हणून सगळ्यांना माहितीये किती रेकी वापरते, पण बाकीचे प्रत्येक जण सांगेल असं नाही आहे. कवी कुलगुरू कालिदास या युनिव्हर्सिटीमध्ये योगा आणि नॅचरोपॅथीच्या अंडर रेकी हा सब्जेक्ट म्हणून शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी आय गेस राजस्थानमध्ये आहे,
तिकडे MSc इन रेकी शिकवली जाते. खूप साऱ्या ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये रेकीमध्ये PhD सुद्धा दिली जाते, पण ग्लोबल युनिव्हर्सिटीज, इंडियामध्ये नाही. इंडियामध्ये आहेत मात्र ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहे. याचा अर्थ रेकी आहे, अस्तित्वात आहे, खरं आहे, वापरली जात आहे, शिकवली जात आहे, हॉस्पिटल्समध्ये जगभरामध्ये यूज केली जात आहे. पण उगम मात्र आपल्या भारतामध्ये, पण भारतीयांना काय मात्र याचं मागमूस नाही. आत्ता कुठे आपल्याला कळतंय. हे असं का बरं झालं असेल? आपला स्वभाव. आपल्या वेदांवरती किंवा आपल्या ग्रंथांवरती आपण डाऊट घेणं हा आपला स्वभाव बनलेला आहे. आहे नाही, तो बनलेला आहे. तो झाला इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये. आक्रमणं झाली, मुघल आले, इंग्रज आले, सगळे जे काही लिहिलेलं होतं, जे काही सांगितलं गेलेलं होतं, युनिव्हर्सिटीज होत्या जुन्या, त्या सगळ्या डिस्ट्रॉय करण्यात आल्या आणि भीतीपोटी का होईना हे सगळं पाठीमागे राहिलं. बरोबर आहे. आणि नंतर आपल्यालाच आता प्रश्न पडतोय काय खरं आहे आणि काय खोटं आहे, याचं सगळ्याचं प्रूफ कुठे आहे? हे जर बाहेरच्यानी कोणी येऊन सांगितलं तर आपण तिकडे कोणत्या पेपरमध्ये, कोणत्या जर्नलमध्ये पब्लिश होऊन आलेलं आहे शोधायला जात नसतो. बरोबर आहे. कोणी उद्या सांगितलं हे डायबिटीसचं नवीन औषध US मधून आलं, काय अरे वा वा वा, कोणत्या जर्नलमध्ये आलंय, काय पब्लिश झालं आहे, त्याला मान्यता आहे की नाही, पेटंट आहे की नाही, आपण बघत विचार पण नाही करत. बघणं तर दूरची गोष्ट. आधी नॉलेजच नाही की या गोष्टीसाठी पेटंट वगैरे लागतं, काय असतं हे सगळं. एवढी क्युरिओसिटी नाहीये आपल्यात. जे फीड केलं जातं ते बसतं आणि तेच आपण बोलतो. त्यालाच बोलतं सबकॉन्शियस माइंडची फ्रेमिंग केली, ती ब्रेक करावी लागेल. म्हणून आपलीच गोष्ट आपल्याला कळायला एवढे वर्ष लागले. रेकीला रिइन्व्हेंट कोणी केलं आहे ते आपण पुढे आता हिस्ट्रीमध्ये बघणारच आहोत. आधी फक्त आता इथपर्यंत कळले रेकी म्हणजे काय. चीनमध्ये हो. तिला ची बोलतात, रशियामध्ये बायोप्लास्टिक एनर्जी बोलतात, आपल्या इंडियामध्ये तिला सार्वत्रिक जीवन ऊर्जा किंवा प्राणशक्ती बोलतात, इंग्लिश कंट्रीजमध्ये तिला लाईफ फोर्स बोलणार किंवा होली स्पिरिट बोलणार किंवा होली लाईट. ओके. तर आता आपण बघूया की रेकीचा वापर कुठे करायचा. काल बघितलं 5 गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत, पण या 5 गोष्टी मिळतात का सहज? कारण त्या मिळवण्यामध्ये अडथळे आहेत. अडथळे आहेत म्हणून तर अचीव होत नाही. बरोबर. तर रेकीच्या साधनांचा वापर करून ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ह्याच्यात येणारे अडथळे आपल्याला दूर करायचे आहेत आणि बाहेर लोटायचे आहेत. आणि त्याच रेकींच्या साधनांचा यूज करून, वेगळ्या टेक्निकचा यूज करून पुन्हा हे 5 ज्या गोष्टी आहेत त्या अचीव करायच्या आहेत. कळलं रेकी कुठे यूज करायचे आपल्याला. जे काही अडथळे आहेत, जे काही ब्लॉकेजेस आहेत किंवा जे काही निगेटिव्हिटी आहे, इट कॅन बी इन एनी फॉर्म, that will be removed with the help of techniques which are there in Reiki. आणि रेकीच्याच टेक्निकचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत. कळलं रेकी आपल्याला लाईफमध्ये कुठे यूज करायचे, दोन्हीकडे यूज करायचे असते. ओके. पुढे आता प्रश्न पडतो की आता रेकी बोलायला गेलं तर आपण काय बोललो, सार्वभौम, सर्वत्रिक अवेलेबल असलेली ही ऊर्जा, सजीव निर्जीव, माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, सगळ्यामध्ये, या जगामध्ये आहे. कणाकणामध्ये आपण बोलतो की ब्रह्मांड आहे. तर मग तिला शिकायचं कशाला, जर आहे अस्तित्वात ऑलरेडी तर. बरोबर. कारण आपल्याला माहित नाहीये की तिची जागृती कशी करायची आणि तिला यूज कसा करायचा. आपल्या अथर्व वेदामध्ये उल्लेख आहे, भगवान बुद्ध रचित जो कमलसूत्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. पण आपल्याला माहित नाही की ती कशी करायची, काय करायचं, कसं करायचं असतं सगळं. मग त्यासाठी लागतो तो म्हणजे शक्तिपात किंवा अट्युनमेंट. शक्तिपात म्हणजे काय असतो. आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपण जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा स्वतःला स्वतःची जाणीव असते. सोहम सोहम आपला जो जप चाललेला असतो आपल्याला माहित असतं. आय डोंट नो प्रत्येकाला माहित आहे की नाही. पण जेव्हा बाहेर येतो, नाळ कापली रे कापली, तेव्हा आपण विचार करतो की आपण कोण आहोत. आपल्याला काही ओळख नसते, काहीच आपल्याला माहित नसतं. ओळख सगळी आपलं आई वडील, सगळा समाज आपल्याला देत असतो. म्हणजे आतमध्ये असताना जर मी सोहम बोलते, पण बाहेर गेल्यावरती जर मी कोण मी म्हणून कोहम बोलत असेल, त्याचा अर्थ आपण आयडेंटिटी लॉस होतो आपला. म्हणजेच काय होतं, या ब्रह्मांडाशी असलेलं कनेक्शन तिकडे तुटलं जातं किंवा वीक होत जातं. जसं जसं आपण मायेमध्ये, माया म्हणजे काय एक शब्द नाहीये किंवा एक लेडी येत नाही. माया म्हणजे काय, या कोर्स ऑफ टाइम मध्ये, या लाईफ एक्सपिरियन्सेस मधून आपल्या सोबत जे काही घटना घडतो किंवा जे काही कंडिशनिंग होते ती सगळी मायामध्ये कन्सिडर करी जाऊ शकते. आणि त्या सगळ्या नादामध्ये कनेक्शन हळूहळू डिस्कनेक्ट व्हायला लागतं.
आणि एक रेकी ग्रँड मास्टर किंवा रेकी प्राईम मास्टर काय करतात, हे तुटलेलं कनेक्शन पुन्हा जॉईन करून द्यायचं काम करतात. ह्याला बोलतात अट्युनमेंट किंवा शक्तिपात. अट्यून करून देणं, शक्तिपात. म्हणजेच हा जो तुटलेला किंवा वीक झालेला प्रवाह आहे ऊर्जेचा, तो पुन्हा सुरळीत करून देणं, दॅट इज अट्युनमेंट. सिम्पलेस्ट भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे की अट्युनमेंट म्हणजे काय किंवा शक्तिपात म्हणजे. समजतंय? सगळ्यांना क्लिअर आहे? आणि रेकी लेवल 1 नंतर शक्तिपात केल्यावरती ऊर्जा किती ऍक्टिव्हेट होते? 10%. हेच वेराज लेवल 2 मध्ये होते 40%, लेवल 3 मध्ये गेल्यावरती मात्र ती असते 100%. आणि मग रिझल्ट सुद्धा त्याच हिशोबाने येत असतात. लेवल 1 मध्ये काय आहे? लिमिटेशन्स ऑब्व्हियसली आहे. पण ही ऊर्जा जी युटिलाइज होते ती ब्रह्मांडाची आहे. रेकी ग्रँड मास्टरची थोड्याफार प्रमाणात यूज होते, पण मेन ऊर्जा जी आहे ती कोणाची होते? ब्रह्मांडाची यूज होते. पाणी नळातून येतं, मग ते पाणी नळाचं आहे की सागराचं आहे की नदीचं आहे? नदीचं किंवा त्या जलाशयाचं आहे, नळाचं नाहीये ना. त्याच पद्धतीने त्याच्यानंतर रेकीमध्ये एक थोडा गैरसमज सुद्धा आहे. जसं आज एका कोणीतरी टाईप केलेलं की रेकी काय आहे, आणखी एक शब्द आहे, फ्रेंच वर्ड आहे रेकी म्हणून. त्याचा अर्थ काय आहे? जेव्हा आतंकवादी जाऊन एका न्यूजमध्ये येतं की त्यांनी त्या जागेची रेकी केली होती आणि मग हल्ला केला, तर ती रेकी वेगळी, ही रेकी वेगळी. त्या रेकीची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे, RECCE. फ्रेंच वर्ड आहे तो, ब्रिटिश सुद्धा त्याचा एक अपभ्रंश झालेला. त्याचा मिनिंग आहे ते म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर जागेची जाऊन केलेली शहानिशा, सर्वे. ओके. आणि ही रेकी वेगळी आहे, हा पूर्ण जपानी शब्द आहे, हा इंग्लिश वर्ड पण नाहीये. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? रेकीचे समज गैरसमज क्लिअर झालेले आहेत. व्हेरी गुड. तर आपण जे शिकत आहोत ती काय आहे? स्पर्श चिकित्सा पद्धती आहे. आता मला सांगा, रेकी सगळीकडे आहे, अवेलेबल आहे. आणि रेकीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेकीमध्ये नकारात्मकतेला कोणत्याही प्रकारचा थारा नाही. इतर पूर्ण काळ्या दगडावरची रेष बोलतात तसं आहे. रेकीमध्ये कोणत्याही नकारात्मकतेला थारा नाही आहे. आणि कोण बोलत असेल रेकीमध्ये काही नकारात्मक गोष्टी शिकवल्या जातात तर ते साफ चुकीचं आहे. रेकीमध्ये फक्त मेरा मंगल, तेरा मंगल आणि जन जन का मंगल, दॅट्स इट. ओके. आणि त्यानंतर आपण बघितलं आहे की लहान सगळीकडे अवेलेबल आहे, लहानपणापासून ऐकत आहोत की ब्रह्मांड आहे, कणाकणामध्ये हा देव आहे वगैरे वगैरे. तर आपल्याला ते जाणवलं का नाही कधी? ते जाणवलं. एखादं बाळ समजा रडत असेल, त्याला आईने जवळ घेतलं, पुढ्यात घेतलं, ते बाळ शांत होतं? कसं काय? त्याला कसं कळतं की माझी आई आहे? स्पर्शाने. एखादा माणूस खूप डिप्रेशन मध्ये, खूप काही त्याच्यासोबत चाललेला आहे, टेन्शन मध्ये आहे, त्याच्या एका मित्राने येऊन पाठीवरून हात फिरवला, बरं वाटेल का? रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. तुमच्या स्पर्शावरती, तुमच्या एनर्जीवरती आणि तुमच्या इंटेन्शनवरती काम करते. लहान मुलं जेव्हा मोठ्यांच्या पाया पडतात, नमस्कार करतात, आपण आपोआप काय येतं? तुझं कल्याण हो. मग त्या लहान मुलाचं काय होणार आहे? कल्याणच होणार आहे ना. ती सुद्धा रेकीच आहे, ते सुद्धा अफर्मेशनच आहेत. ही स्पर्श हे सुद्धा रेकीच आहे. पण ह्याचा युटिलाइज कसं करायचं या गोष्टीला, हे आपल्याला माहित नाही. आणि ते जागृत कशी करायची हे ठाऊक नाही, म्हणून शिकणं गरजेचं असतं. आणि त्याचा हिलिंगसाठी मग या 5 गोष्टीमध्ये फिजिकल असेल, फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, व्यसन असेल, रिलेशनशिपमध्ये आलेल्या काही सफरिंग्स असतील, कोणत्याही जीवनामध्ये असलेल्या ब्लॉकेजेस, सफरिंग, निगेटिव्हिटी असेल, त्याला कसं हील करू शकतं हे सगळं आपण रेकीच्या माध्यमातून शिकत असतो. ओके. आपण आपल्या सिरियल्समध्ये सुद्धा रेकी बघितली की नाहीये? रामायणामध्ये रेकी बघितलीये? फर्स्ट ऑफ ऑल बघितलीये का? महाभारतामध्ये रेकी बघितलीये? नाही बघितलं? आता प्रभू श्री रामांनी जेव्हा अहिल्याला शापमुक्त केलं, कसं केलं होतं? पाषाणातून तिला पुन्हा लाईफ फॉर्म मध्ये कसं काय आणलं? पायाच्या स्पर्शाने आणलं. श्रीकृष्णाने कुब्जेला कसं बरं केलं? हात फिरवला पाठीवरून, बरी झाली. का जाऊन स्पर्शच करावा लागला? देव होता, तिथूनच काहीतरी करायचं होतं ना.
आपण फक्त चित्र बघतो, काहीतरी चाललंय, देव आहे, देवाने बरं केलं, कसं बरं केलं हे नाही आपण कॅप्चर करत. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या राहून जातात. तिथे पण रेखीच आहे ना. आता जेव्हा वनावनातून पहिले जे संत जे सद्गुरू होते, सद्गुरू बोलण्यापेक्षा आपण बोलू की महर्षी वगैरे फिरायचे जंगलातून, ते काय जंगलामध्ये सगळीकडे क्लिनिक एस्टॅब्लिश होते तेव्हा, की वैद्याला घेऊन फिरायचे? तेव्हा काम काय करत होतं? तुमचे मंत्र, स्पर्श, रेखी असणारच ना. तेव्हा काय होतं? आयुर्वेद होता. येस, आयुर्वेद होता, नो प्रॉब्लेम. पण आयुर्वेदाचं पुस्तक कुठून आलं? असं आकाशातून आलं का? कोणीतरी लिहिलं असेल ना. आणि ज्यांनी लिहिलं त्यांना कळलं कसं आतमध्ये किती नाड्या आहेत आणि कशा नाड्यात कशा त्याला डिटेक्ट करायचं आणि कसं करायचं, कशावरती काय काम करेल. हे नॉलेज आलं कुठून? लिहिणाऱ्याला सुद्धा. सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंगच, डाउनलोडच, ज्ञानच, ब्रह्मांडाची ऊर्जा युटिलायझेशन ना. अजून काय? आतमध्ये दिसलं कसं आरपार, शरीराच्या आतमध्ये काय आहे? आपल्याला विचार करायला वेळ नाही या छोट्या छोट्या गोष्टींचा. म्हणून लाईफमध्ये सगळ्या चक्करमध्ये आपण गोंधळामध्ये पडलेलो आहोत. रेकी म्हणून मुळावरती काम करते. रेकी कुठे काम करते? मुळावरती. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद किंवा अजून कोणती पॅथी घ्या, मोडॅलिटीज घ्या, ह्या सगळ्या एका ना प्लॅटफॉर्मवरती आहेत. थोड्याशा वरखाली असतील, पण मूळ सगळ्यांचं कोण आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा, सबकॉन्शियस माइंड. आणि रेकी हे मुळावरच काम करते. म्हणून जे इथे रिझल्ट येत नाहीत ते इथे रिझल्ट येऊ शकतात आणि येतात. समजते? मी तुम्हाला इनडायरेक्टली सांगते की रेकी कुठे कुठे कशा पद्धतीने आहे, ऍप्लिकेबल आहे. इट कॅन बी युअर ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. ऑटो इम्युन डिसऑर्डर सुद्धा रिव्हर्स झाले आहेत रेकी. थर्ड लेवलचे सुद्धा काही जे आपण, मी त्या डिसिजेसची नावं इथे निगेटिव्हिटी नको म्हणून मी बोलत नाही. ओके, इथपर्यंत समजतंय सगळ्यांना? फाईन. आता आपण बघूया की रेखीचे लोकांनी लाखो लाखो रुपयाचे काय केले आहेत? पूजा पण करतात आणि एक्सपेक्ट करतात की ह्या लाखो रुपयाच्या पूजांनी आम्हाला रिझल्ट येणार आहे. पण मुळावरती काम करायला आपण विसरलेलो असतो. मी सगळ्यांना म्यूट करते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रेखीचे 5 तत्व. डॉक्टर मिका उसुई यांनी रेखीचे 5 तत्व जगाला दिले. आता डॉक्टर मिका उसुई कोण? ज्यांनी रेखी जगाला पुन्हा दिली. आपण त्यांना संबोधणार ते म्हणजे रेखीचे रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कव्हरर. पण जपानी लोक त्यांना काय बोलणार? रेखीचे फाउंडर. आपण रिइन्व्हेंटर का बोलतोय? कारण की मूळ रेखीचा जन्म आपल्याकडून आहे, म्हणून त्यांना आपण काय बोलतोय? आपण संबोधतो ते म्हणजे रेखीचे रिडिस्कव्हरर. पण जपानी तिकडच्या जनतेसाठी ते कोण आहेत? रेखीचे फाउंडर. ओके, त्यांच्या हिस्ट्रीपर्यंत आपण पुन्हा आता येणारच आहोत. त्याच्या आधी आपण बघूया की रेखीचे तत्व काय. रेखीचे 5 तत्व त्यांनी जगाला दिले. आता ते 5 तत्व ऐकले तर तुम्हाला वाटतील अरे हे काय, तर आम्ही लहानपणी ऐकलेत. ते बोलले की बाळा एक काम कर, ह्याच्या पुढे मी 2 शब्द ऍड करून टाकतो, आता तू कर. त्यांनी काय केलं? 2 तिथे वर्ड ऍड केले, केवळ आज केले, ओनली फॉर टुडे. फक्त आजच्या दिवस तरी मला तू करून दाखव, जर सोपे असतील तर. त्यातलं पहिलं तत्व आहे ते म्हणजे फक्त आजच्या दिवस, ओनली फॉर टुडे. मी चिंता नाही करणार. सोपं आहे ना, माहितीये सगळ्यांना, पण करतोय का? चिंता करून कोणाचं भलं झालंय की यातून काय रिझल्ट येतोय आपल्याला? काल आपण बघितलं भविष्याचं आणि भूतकाळाचं. नेक्स्ट त्यांनी दिलं सेकंड काय आहे ते म्हणजे फक्त आजच्या दिवस मी क्रोध नाही करणार. आता हे तर अजिबातच शक्य नाही आपल्याला. कारण का? तुम्ही बोलणार रोज कोण ना कोण माणसं आम्हाला भेटतातच, आम्हाला राग येणारच. त्याच्यात काय? कॅस्केड ऑफ इव्हेंट्स आहेत, रोज इव्हेंट घडणारच आहेत, राग येणारच आहेत, उद्भवणारच आहे. मग तेव्हा काय करायचं? एक सिंपल टेक्निक आहे, रिस्पॉन्स द्यायचा, रिॲक्शन नाही द्यायची. तू 1 मारले की मी 4 मारायला तयार, दॅट इज युअर रिॲक्शन. अर्धा सेकंड पॉज द्या आणि रिस्पॉन्स द्या. रिस्पॉन्स म्हणजे हा जो श्वासातून, आता ते आपण मी वेगळं सांगते, फिल्टर आउट होऊन जो विचारेल दॅट इज युअर रिस्पॉन्स. सत्सद विवेक बुद्धीने दिलेला. बुद्धीचे 3 प्रकार आहेत. आता ते सगळं डिटेलमध्ये नको जायला, फक्त एवढाच विचार करा की काय करायचं आहे?
रिस्पॉन्स द्यायचा, रिॲक्शन द्यायची नाही. आणि सगळ्यात सोपी टेक्निक, अर्ध्या सेकंडचा पॉज पण नाही घेतला तरी ही टेक्निक ऍक्च्युली लेव्हल 2 आणि लेव्हल 3च्या एसओपी मध्ये आहे. ती म्हणजे कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग वरती कोर्सेस असतात, माहितीये कॉर्ड कटिंग? अदृश्य एनर्जीचे कॉर्ड्स असतात जे आपल्याला दिसत नाहीत, विच अफेक्ट्स युअर ऑरा, विच अफेक्ट्स युअर चक्रा, विच अफेक्ट्स युअर एव्हरीथिंग. बाय द वे, ज्या क्षणाला निगेटिव्ह आपला निगेटिव्ह विचार येतो आपल्याला कळतं की हा विचार आता एंटर होत आहे माइंडमध्ये. होतं की नाही, की असंच येतो डायरेक्ट विचार? माहित असतं, सगळं माहित असतं, सगळं कळत असतं. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण झाला तेव्हा नाभीपासून, जो नाभी चक्र आहे तिथून आपल्याला कॉर्ड्स डिस्कनेक्ट करायचे आहेत. ऍक्च्युअल मध्ये 2 हातांनी अशा पद्धतीने डिलीट डिलीट कट 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 3 वेळा. कुठे? छातीच्या इथे नाही, कुठे? नाभी चक्रावरती डिलीट डिलीट कट 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 ऍक्च्युअल मध्ये फिजिकली करायचंच आहे. आणि त्या क्षणाला जे कॉर्ड्स डिस्कनेक्ट होणार तिथल्या तिथे आपण आता ऑरा जे आपण उद्या बघू तेव्हा आपल्याला कळेल की आपण स्वतःला कसं प्रोटेक्ट करतो. ऍक्च्युअल मध्ये एसओपी मध्ये ही एक स्टेप आहे जी मी तुम्हाला इथे ऑलरेडी सांगितलेली आहे. पण हे केलं तर होणार आहे. एका सेकंदाचं, अर्ध्या सेकंदाचं काम आहे, पण तेवढा पण आळस केला तर आहे त्या विचारांमध्ये गुरफटून राहा आणि मग त्याची ओव्हर थिंकिंग करून कॉन्शियस माइंड मग थरथर कापायला लागतो. आणि तो जर एकदा वीक पडला तर सबकॉन्शियस माइंड वरती सगळं येतं आणि मग येतो डिप्रेशन आणि ट्रॉमा. हे सर्कल आपल्याला माहित नाही सबकॉन्शियस माइंड कसा अफेक्ट होतो. एनएलपीच्या माध्यमातून हे रिव्हर्स करत असतो. इथपर्यंत समजले? पहिला काय होतं, केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा. सेकंड वॉज केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगी. थर्ड इज ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. हे तर खूप मोठं, खूप डिफिकल्ट गोष्ट आहे ना आजच्या जगामध्ये. सगळ्यांनी इमानदारी पाळली तर काय होणार? रामराज्य येईल. कलियुगात रामराज्य येऊन चालेल? म्हणून आपण इमानदार नाही राहायचं. सोपं आहे पण करत कोण नाहीये. आणि जे इथे व्हिडिओज बंद करून बसलेले आहेत, आय एम व्हेरी मच डिसअपॉइंटेड. कारण की ऊर्जा इथे देते जसं काय माझ्यासाठीच आहे. ओके. त्याच्यानंतर जबाबदाऱ्या ज्या आहेत ते आपण काय करू शकतो? डिलीट डिस्कनेक्ट करू शकतो का? नाहीये ना. आपण बोलू रोज रोज तेच तेच काम करून कंटाळा येणार आहे, नो डाऊट. म्हणून काही इमानदारी सोडायची नसते. आता समजा रोज जेवण बनवायला सांगितलं, कंटाळा येणारच आहे ना. रोज जाऊन ट्रेन पकडायची आहे, कंटाळा येणारच आहे ना. एनएलपीला मी एक खास करून फिमेलला सांगते, जेवण बनवताना सगळे विचार येतात नको नको ते, आणि तेच जेवण आपण सगळ्यांना वाढतो. तेव्हा पटकन बाजूला काहीतरी गाणं लावायचं जे तुम्हाला आवडतंय, नाहीतर बेस्ट आहे अभंग लावायचा. स्वतःची नाही, अख्ख्या कुटुंबाची, अख्ख्या घराची एनर्जी स्विच करा. साऊंड थेरपी. दिस इज व्हॉट इज साऊंड थेरपी. लेवल 3 ला आपण पहिल्या दिवशी शिकवतो साऊंड थेरपीचा वापर कसा करतो. त्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये असतं, राग वगैरे वापर. पण इथे सिम्पलेस्ट फॉर्म सांगते. ओके. नाउ द फोर्थ वन इज सगळ्या चेतन अवचेतन वस्तूप्रती थँक्यू, आभाराची भावना. डिफिकल्ट आहेत का? सोपे आहेत, करत कोण नाहीये. हे बघा, प्रपंच ऑटोमेशन वरती आहे. रोज उठायचे, जेवायचे, काम करायचे, जेवायचे, परत झोपायचंच आहे. ते कोणता प्रयत्न करतोय? कारण की तशीच कंडिशनिंग झाली आहे लहानपणापासून. तुला तुझा जन्म याचसाठी आहे. पण ह्या ज्या गोष्टी मी सांगते ना त्या सोपे आहेत पण प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात तरच होतात. मग तो तराजू लाईफचा बॅलन्स होणार, नाहीतर आता इम्बॅलन्सच आहे. एकच तराजू खाली आहे प्रपंचाचा, दॅट्स इट. पुढे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त आपल्याला थँक्यू कोणाला बोलायचं माहितीये का? ब्रह्मांडाला, नो डाऊट. रोज उठल्यावरती थँक्यू बोलावं गेले. आणि आणखी एक महत्वाचा माणूस आहे, पुणे, त्याच्या पण स्वतःपेक्षा मोठा. स्वतः आपण जिवंत आहे, 2 वेळचं खायला भेटते शेतकऱ्यामुळे. त्याला थँक्यू बोलणं गरजेचं आहे. आणि आज अशी परिस्थिती आली आहे की हा ब्रह्मांड म्हणजे निसर्ग आणि शेतकरी ह्या दोघं हालाकीच्या परिस्थितीमध्ये, त्याला सगळ्यात मोठं थँक्यू बोललं पाहिजे आपण. विचार करण्याची गोष्ट आहे की नाही? सगळ्यांचं पालन पोषण करणारे 2 लोक आहेत. ही 2 एनर्जीज आहेत या जगात. आपण काय जगतोय आणि कुठे जातोय, आता नाही सुधारलो ना तर पुढच्या पिढीला काय देणार आहोत? रखरखी,
टेम्परेचर, नो वॉटर, नाहीतर एकदमच वॉटर. विचार करा. आणि ह्याचा गाभा आहे तो रेखी. इथपासून शिकवते, ग्राउंडिंग शिकवते. अजून ती काय शिकवणार आपल्याला? रोजच्या जीवनातल्या क्षणाक्षणाला शिकवते. टेक्निक पण देते की हे इथे असं वापर, तिला रिझल्ट येईल. खूप सुंदर आहे ही ऊर्जा. आपल्या आई वडिलांना थँक्यू बोला, आपल्या मुलांना पण थँक्यू बोला ना, कारण की IVF सेंटरच्या बाहेर ज्या लाईन लागतात ना, त्या बघून आपल्याला वाटेल की अरे नाही, मी तर खूप भाग्यशाली बाबा. थँक्यू सो मच. लाखो लाखो रुपयाच्या पूजा घालतात का? संतती प्राप्ती. काय होणार त्याच्याने? ग्रह अलाइन करून देतो आपण. ओके, जाऊ दे, त्या पार्टमध्ये नको यायला. पुढचं आहे ते म्हणजे आपले माता पिता किंवा जे काही एल्डरली आहेत त्यांच्या प्रती सन्मानाची भावना. ती सोपी गोष्टी आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे फक्त मोठ्यांचा सन्मान करायचा का? लहानांचा पण करायला पाहिजे. त्यांच्या भावनांचा, त्यांच्या विचारांचा सन्मान करायला कधी शिकवलंच नाही आपल्याला. त्यामुळे मग नंतर वय झाल्यावरती, वृद्ध झाल्यावरती आई वडील काय बोलतात, माझा मुलगा असा निघाला. त्याच्या मतांना किंमत दिली असती, तसा नसता निघाला कदाचित. पॅरेंटिंग कोच म्हणून पण सांगते, जीन्स तुमचेच असतात मुलीमध्ये किंवा मुलामध्ये. दोष त्यांना देण्यामध्ये फक्त अर्थ नाहीये. लहान लहान मुलांना घेऊन येतात, ह्याचा कायचा बघा, याला काहीतरी काउन्सिलिंग करा. अरे त्याला काय कळतंय? काय काउन्सिलिंग त्याची करायची? त्याची चूक असेल तर काउन्सिलिंग करू ना. त्याला माहितीच नाहीये काय आपण वागतोय. काउन्सिलिंग पॅरेंटची करावं लागते, म्हणून पॅरेंटिंग कोच बोलावं लागतं. आपल्याला सगळं असं वाटतंय की अरे गुडी गुडी आहे, पण आपल्याला माहित नाही समोरचा कोणत्या कोणत्या परिस्थितीमधून कशा केसेस असतात. आणि जेव्हा हे आपण हँडल करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं, आणि त्यातून येणाऱ्या ब्लेसिंग्स मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला देऊन जातात. पैसा तर येतो, नो डाऊट. त्याच्यासोबत आलेले ब्लेसिंग्स ना कितीतरी पटीने असतात. 5 तत्व कळले आहेत. आता आपण बघूया रेकीचा काय विशेषता काय आहे. रेकी एक तर नैसर्गिक उपचार पद्धती आहे, त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. ब्रह्मांडाचा काय साईड इफेक्ट असणार आहे? चुकीच्या गोष्टी केल्या तर ते चालणार नाहीये. त्यामुळे एकच नियम आहे, नियत पाळा, आणि त्यामुळे सगळं चांगलंच घडणार आहे. आता ह्याच्यामध्ये कोणतं मोठं रॉकेट सायन्स आहे किंवा इथे कोणता गैरसमज क्रिएट होणारे नाही होऊ शकते. नेक्स्ट आहे ते म्हणजे रेकी कोणत्याही तुमच्या पॅथीमध्ये किंवा तुमची एखादी ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करत आहे. केलं तर ती सपोर्टच करणार आहे. ओके, किंवा रेकीमध्ये बाकीच्या पॅथी काही इंटरफेअर करते का? नाही. हे दोन्ही एकमेकांना काय होणार आहे? सपोर्टिंग सिस्टम म्हणून एकमेकांसोबत काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल थायरॉइड असेल, जेव्हा थायरॉइडचा पेशंट आपण हँडल करू तेव्हा त्याचा थायरॉइड दुसऱ्या दिवशी बरा होणार आहे, ना गोळ्यांनी होणार ना रेकीने होणार आहे, एकदम दुसऱ्या दिवशी. पण जेव्हा रेकीची थेरपी त्याच्यावर सुरू केली जाईल तेव्हा त्या पेशंटच्या गोळ्या ज्या आहेत किंवा जे डोसेजेस दिले जातात आणि त्या डोसेजेसची फ्रिक्वेन्सी आहे ते हळूहळू कमी होत जाणार, आणि मग डॉक्टर स्वतःहून गोळ्या बंद करतात. कळते रेकी कशी कॉम्प्लिमेंट करते आणि कशी बरी करते. त्यानंतर आता मी याच्या डिटेलमध्ये जात नाही, कारण की तेवढा आपल्याला वेळ नाही आहे. इथपर्यंत समजले. आता रेकी काय नाही. रेकीला कुठलाही धर्म, पंथ किंवा वर्ग नाही. हे क्लिअर. मग कोणत्याही धर्माचे, पंथाचे काही तुम्ही मानता असा तुम्ही, पण त्याला रेकीचा काही ब्रह्मांड आहे हा, तो जातपात बघत नाही. नेक्स्ट आहे रेकीचा तंत्र मंत्र संमोहन, राक्षसी विद्या यांच्याशी कोणताही संबंध नाही, अजिबात नाही. असं म्हटलं जातं की रेकी ही जन्मदोष दूर करू शकत नाही, पण अशा सुद्धा केसेस आहे की ज्याच्यामध्ये जन्मदोष सुद्धा 70 to 80% पर्यंत रिव्हर्स झालेले आहेत, इव्हन ऑटोइम्युन डिसऑर्डर सुद्धा. आणि हे पूर्ण प्रूव्हन आहे. रेकी मृत्यू नाही टाळ सकते, म्हणजेच ऑब्व्हियसली जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी मध्ये येत नाही. जो आला तो जाणारच आहे, कोण अमर होणार नाहीये. तिथे रेकी कामाला येणार नाहीये. ओके, वाचवू शकतो एखाद्याला, समजा त्याचा टाइम आहे अजून आलेला नाहीये, तिकडे रेकी काम करणार, नो डाऊट. पण त्याची वेळ झाली आहे आता जायची, मग तिकडे रेकी इंटरफेअर करणार नाहीये, अमर नाही बनवणार आहे कोणाला. नेक्स्ट है, अगर कोई व्याधि हद से ज्यादा बढ़ गई हो तो रेकी मदद नहीं कर सकती, पण इथे सुद्धा रेकी काम करते. ओके, थर्ड लेवलला गेलेले
व्याधी सुद्धा रिटर्न रिव्हर्स झालेल्या आहेत. फक्त मी डिसिजेसची नावं इथे घेत नाहीये. यू कॅन इमॅजिन कोणत्याबद्दल बोलत आहे. त्याच्यानंतर शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेल्या अवयवाची नवनिर्मिती होऊ शकते, हे नाही होऊ शकत. या दोन गोष्टी ज्या आहेत, मृत्यू टाळणं म्हणजे जे आलेली वेळ टाळणं किंवा गेलेला अवयव पुन्हा नवनिर्मिती केलं, निसर्गाच्या विपरीत ही नाही जाऊ शकत, कारण की स्वतः निसर्ग आहे. ओके, दोनच गोष्टी फक्त इथे होऊ शकत नाही. असं जर कोण म्हणत असेल की तुझा गेलेला अवयव पुन्हा रिजनरेट करणं, नाही, हे नाही होऊ शकत. ओके, हे ट्रूथ आहे जे नाही घडू शकत. इथपर्यंत कळले? इथे आपण कव्हर केलं आहे की रेकी म्हणजे काय, रेकी म्हणजे काय नाही, रेकी कुठे वापरली जाऊ शकते, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये रेकी कॉम्प्लिमेंट करते, रेकी कोणकोणत्या फॅक्टर्स मध्ये यूज, ऑलमोस्ट सगळ्या फॅक्टर्स, 5 फॅक्टर मध्ये सगळं आपलं आयुष्य आलंय, त्याचे सगळे फॅक्टर्स इथे इन्क्लुडेड आहेत. बी इट युअर फिजिकल, इमोशनल, भावनिक, रिलेशनशिप, स्पिरिच्युअल, इकॉनॉमिक, एव्हरीथिंग. आता आपण बघूया रेकीची हिस्ट्री. रेकी कोणी रिइन्व्हेंट केली आपण बघितलं, डॉक्टर मिकाओ उसुई. मी आता फक्त त्यांचे इमेजेस दाखवते, फक्त बघून घ्या सो दॅट तुम्हाला कळेल आपण कोणाबद्दल बोलतो. सो हे आहेत डॉक्टर मिकाओ उसुई, जे काय आहे रेकीचे फाउंडर. ह्यांचे शिष्य, आता डॉक्टर मिकाओ उसुई हे पहिले रेकी ग्रँड मास्टर. त्यांचे शिष्य चुजिरो हयाशी. आता हे जॅपनीज आहेत म्हणून त्यांचे नावं अशी आहेत. ओके, म्हणजे सेकंड रेकी ग्रँड मास्टर. हे पहिले रेकी ग्रँड मास्टर, हे सेकंड रेकी ग्रँड मास्टर. आणि त्यांच्या शिष्य आहेत हवायो टकाटा. आता हे हवायो टकाटा खूप महत्वाचे आहेत. एक तर आहे, हे तर कारण आहे की ते पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर होत्या. फक्त हे रिझन इम्पॉर्टंट नाहीये. रिझन काय आहे याच्या मागचं, की हे का जास्त इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे ही शी इज रिस्पॉन्सिबल की ज्यांच्यामुळे आज आपण रेकी शिकत आहोत, कारण की ह्यांनी जगापर्यंत रेकीचा प्रसार केला. हे दोघं जपानपुरते मर्यादित होते, पण ह्या शी वॉज रिस्पॉन्सिबल की ज्यांनी रेकी पूर्ण जगभरामध्ये तिचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. कारण की ह्यांच्या थ्रू 22 रेकी मास्टर किंवा ग्रँड मास्टर तयार झाले पूर्ण जगभरामध्ये, आणि त्यांच्या थ्रू मग आपल्यापर्यंत पुन्हा रेकी आलेली आहे. ओके, हे बघा, टकाटा इनिशिएटेड 22 रेकी मास्टर बिफोर हर. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी 22 जणांना तयार केलं. तेव्हा कधी 1900 ते 1980च्या काळामध्ये. आता आपण बघूया की एक्झॅक्टली काय, कसं ह्यांनी आपल्यापर्यंत काय झालं. मी थोडक्यामध्ये फक्त सांगते की डॉक्टर मिकाओ उसुई हे कोण होते. हे रेकीमध्ये, हे जपानमध्ये एक पीएचडी, त्यांचं एज्युकेशन होतं पीएचडी, एक प्राध्यापक होते. त्यांना स्वतःच्या बौद्ध धर्माचा अभ्यास होता, त्यांच्या धर्माचा अभ्यास होता, त्यांना ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारलेला, त्याचा सुद्धा अभ्यास होता. एकदा शिकवताना त्याचा स्टुडंट बोला किंवा एखाद्या व्यक्तीने त्यांना विचारलं की सर, या जगामध्ये अशी कोणती ऊर्जा अस्तित्वात आहे का जी आपल्या सर्व दुःखांचं निवारण करेल, असं काय एकच गोष्ट आहे का या जगामध्ये अस्तित्वात. सुद्धा प्रश्न पडला की असं आहे का खरं. त्यांना माहित होतं की बौद्ध धर्मामध्ये उल्लेख आहे, गौतम बुद्धांनी केलेला आहे, पण ह्याचं रूट कुठे जात आहे, भारतामध्ये जाते. भारतामध्ये खूप संत होऊन गेले आहेत, महात्मे आहेत, महर्षी वगैरे, खूप हिस्ट्री आहे भारतामध्ये अध्यात्माची किंवा ह्या एनर्जीची, अध्यात्म बोलण्यापेक्षा एनर्जीची, तिकडेही असेल अस्तित्व. कारण की गौतम बुद्ध सुद्धा त्यांचं पण ओरिजिन ह्याच्याशी संलग्न आहे. सो कुठे आले ते, भारतामध्ये आले. वाराणसीमध्ये 7 वर्ष त्यांनी वास्तव्यास होते. ते 7 वर्ष त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला, सगळे वेद ग्रंथ सगळं चाललं, सगळा अभ्यास केला. त्यांना कन्फर्म झालं की इथे ती ऊर्जा अस्तित्वात आहे आणि याचा उपयोग सुद्धा केला गेलेला आहे. पण ती वापरायची कशी शिकवणारं कोण सापडत नव्हतं. हे तेव्हाच्या काळामध्ये ते सगळं डिस्टॉर्टेड फॉर्म मध्ये होतं, काही कुठे अलाइनमेंट नव्हती, पण हे आहे हे तर माहित होतं, जे काही त्यांना सापडलं त्या शोधाने. मग तिबेटला जा किंवा जैन मुनींचा आधार घ्या, या सगळ्यांचं गायडन्स वगैरे घेतलं, जपानला गेले आणि तिकडे त्यांनी विचार केला की बस आपल्याला एकच काम करायचं की आता आपल्याला तपश्चर्या करावी लागणार. कारण की आतापर्यंतचा भारताचा पण रेकॉर्ड बघितला तर प्रत्येकाने सिद्धी किंवा काहीतरी प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती.
गौतम बुद्धांनी पण तेच केलं होतं. मग तेव्हा ते सिद्ध पुरुष झाले की नाही, की जन्मताच सगळे आले असे नाही. आपल्याला पण काहीतरी करावं लागेल. 21 दिवस त्यांनी विचार केला की 21 दिवस आपण काय करायचं, तपश्चर्या करूया, अन्न पाण्याचा त्याग करू. अन्न पाणी त्यागून 21 दिवस आपण तपश्चर्या करूया. त्यासाठी माउंट कुरामा या माउंटन वरती गेले, जे क्योटोमध्ये आहे, जपानमध्ये. आपले पण संत जायचे ना त्या पद्धतीने. तुकाराम महाराज सुद्धा गेले होते की नाही, तिथे जाऊन करायचे, त्या डोंगरावरती जाऊन त्यांनी सुद्धा ते विचार केला. सो 21 दिवस ही डिसाइडेड की आपण तपश्चर्या करायची. सो त्यासाठी त्यांनी छोटे दगड, जे पेबल्स भेटतात ते घेऊन गेले. सो एक एक दिवस झाला तर आपल्याला काउंट करता येतो एक एक दगड टाकून. त्याच्यानंतर असं करता करत ध्यानाला बसले, तपश्चर्या सुरू केली. त्याच्यानंतर जेव्हा 20वा दिवस आला तेव्हा त्यांना कळलं की अरे, एवढे वर्ष आपण ह्याच्यामध्ये पाठी लागलोय, हे एवढं तपश्चर्या केली, आज 20वा दिवस आहे, पण काय समजत नाही, मला काय प्राप्तच होत नाहीये, कसली अनुभूती काय आली नाहीये मला. माणूस थोडा हताश होणारच, एवढं ट्राय केलं आणि तरी सुद्धा काय होत नाहीये. सो विचार केला, एकच दिवस बाकी, लेट्स ट्राय. पुन्हा बसले, एकच दिवस बाकी होता. सो लास्टच्या दिवशी 21व्या दिवशी मात्र त्यांना ती अनुभूती किंवा तो साक्षात्कार बोला किंवा आपण बोलायचं ती अट्युनमेंट, शक्तिपात झाला ब्रह्मांडाकडून. आणि तो एनर्जीच्या ह्याच्यात जेव्हा ऑब्व्हियसली ते ग्लानीमध्ये होते ना, की 21 दिवसाचा जो उपवास घडलेला, त्याच्यामध्ये जेव्हा त्या ऊर्जा त्यांना प्राप्त होत होत्या, तेव्हा त्यांना असं दिसत होतं की आकाशामधून काहीतरी माझ्या जवळ येते, काहीतरी ऊर्जा येते, काहीतरी लिहिलेलं येते, बलूनच्या फॉर्म मध्ये येत आहे, त्याच्यावर जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. जेव्हा तो पूर्ण शक्ती त्यांचा पाठ झाला, त्याच्यानंतर जेव्हा ती ग्लानी आली, दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठले, तेव्हा त्यांनी बघितलं की आपल्याला जी 20 दिवसाची ग्लानी आलेली, 21 दिवसाची, ती अजिबात नाहीये, तिचा नामशेष पण नाहीये इथे. माझी एनर्जी पूर्ण इंटॅक्ट आहे, म्हणजे मला काहीतरी प्राप्त झालंय काल. एनर्जीचा पास झालेला आहे, पण ती वापरायची कशी, एक्झॅक्टली काय प्राप्त झालंय हे काय त्यांना कळत नव्हतं. मग त्या नादामध्ये ते डोंगर जेव्हा उतरायला लागले, तेव्हा त्यांना पायाला ठेच लागले. पायाला ठेच लागले, रक्त यायला लागलं त्या अंगठ्यातून. जेव्हा आपल्याला कुठेही ठेच लागते, काही लागतं आपल्याला, सगळ्यात आधी आपला हात जातो तिकडे. त्यांचा पण ऑब्व्हियसली हात गेला, आणि ज्या क्षणाला हात लागला, ते वाहणारं रक्त हळूहळू बंद व्हायला लागलं, दुखणं कमी झालं. तेव्हा हे रिअलाइज की आपल्याला काय प्राप्त झालं आहे, आपण हिलिंग करू शकत आहोत. सो ते खाली आले, भूक लागलेली ऑब्व्हियसली, एका खानावळीमध्ये गेले, ऑर्डर दिली, जेवले ते. तेव्हा त्यांनी बघितलं की जी एक 13-14 वर्षाची मुलगी होती, 13-15 वर्षाची, तिचा जी वाढत होती, तिचा गाल सुजलेला होता. तिथे विचारपूस केल्यावर कळलं की त्या मालकाची, त्या खानावळीच्या मालकाची ती नात आहे, आणि तिला दाढेमध्ये दुखत आहे, त्यामुळे तो गाल सुजलेला आहे. सो त्यांनी त्यांची परमिशन घेतली आणि बोलले की मी तिला फक्त काही मिनिटासाठी हात लावू का. त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते ना, की फक्त माझ्यावर काम करते की इतरांवरती सुद्धा काम करतं, जे स्फुरण आलं त्यातून त्यांनी काय केलं, तिला सुद्धा काय केलं, हिलिंग दिली. गालावरती जेव्हा स्पर्श केला, काही मिनिटांमध्ये तिच्या वेदना कमी झाल्या, तिचे एक्सप्रेशन चेंज झाले, तिचे सूज कमी व्हायला लागली. तेव्हा ही रिअलाइज की माझा काय प्राप्त झालंय, आणि हे फक्त माझ्यावर नाही, मी इतरांना सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो. हे कळलं, मी थोडक्यात सांगितली आहे स्टोरी, की त्यांना कसं कसं काय काय प्राप्त झालं. सो त्यांनी काय केलं पुढचे, मग त्यांनी विचार केला ते ह्याचं काय करायचं, आपण समाजासाठी काहीतरी यूज करू, कारण की माझ्याकडे सगळं आहे, मी अजून काय प्राप्त करायचं. मग तेव्हा त्यांनी तिथे जी बेगर सोसायटी, म्हणजे निम्न दर्जाची जी वसाहत आपण बोलू शकतो की आपल्या याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जाऊन, तिकडे जाऊन त्यांनी विचार केला की ह्यांना आपण नवीन दिशा देऊया, ह्यांना आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये हिलिंग देऊया, सो दॅट ह्यांना नवीन काहीतरी आयुष्यामध्ये सभ्य लोकांसारखं जगता येईल. तर बेगर सोसायटीमध्ये जाऊन ते 7 वर्ष तिकडे विनामूल्य सेवा दिली. किती? 7 वर्ष त्यांनी सर्व्हिस दिली विनामूल्य हिलिंगची, प्रत्येक क्षेत्रामध्ये. मग ते फिजिकल, फायनान्शियल वगैरे सगळ्यांचं करत होते. 7 वर्ष होता होता त्यांना कळलं की मी एवढं सगळ्यांना हील करतोय, सगळं करतोय, पण हे जे आहेत ते अजून पूर्ण सभ्य लोकांच्या कॅटेगरीमध्ये जाण्यापेक्षा परत तिकडेच बॅक टू पॅव्हलियन येतात आणि तसेच परत आयुष्य जगतात. हे कन्सिस्टंट का नाही राहते, टेम्पररी का राहते, कॉन्स्टंट का नाही राहते, म्हणजे काहीतरी काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी माझ्याकडून राहून जाते, बरोबर आहे. मग त्यांनी विचार केला की या सगळ्याचं उत्तर ध्यानातूनच प्राप्त होणार आहे. पुन्हा ते मेडिटेशनला, ध्यानाला बसले. मग तेव्हा अनुभूती म्हणा किंवा आतून आलेले इंट्युशन म्हणा किंवा स्फुरण किंवा आकाशवाणी, त्यांना 2 प्रश्न विचारले गेले. त्यातला पहिला प्रश्न होता की मला सांग, तेव्हा तिथून विचारलं गेलं की तू इथे आलास,
तुला कोणी बोलवलं होतं की इथे ये आणि माझी मदत कर की आमची मदत कर? तर होतं नाही, मला कोणीच नव्हतं बोलवलं. आलास तर आलास, सगळं केलंस, 7 वर्ष हिलिंग दिली, सगळं केलं, ह्याच्या बदल्यात तू काय घेतलंस? दोन्ही प्रश्नांची उत्तरे नाही. तेव्हा त्यांना कळलं की माझं काय राहून जाते. याचा अर्थ रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि त्याच्याबद्दल एनर्जी एक्सचेंज घ्यायचा. एनर्जी बॅलन्स व्हायला पाहिजे ना, नाही तर एकाच ठिकाणावर एनर्जी जाते, इम्बॅलन्स होणारच आहे, तात्पुरते रिझल्ट येणार. मी का ओढून ओढून बोलते मगाचपासून? ठीक आहे, इथपर्यंत कळलं. तेव्हा त्यांना कळलं की ओके मला हे करायचंय. मग त्यांनी काही क्लिनिक एस्टॅब्लिश केलं वगैरे. मग जेव्हा एनर्जी एक्सचेंज देऊन करायचं म्हटलं तर लोक येणार का? वरतून जपान सारखा देश, तेव्हा पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार ते नव्हते लोक. पण असा एखादा व्यक्ती जगामध्ये असतो की सगळं काही करून झालेलं आहे आणि आता तुम्हीच काहीतरी करा म्हणून येतात. रेकीमध्ये असेच असतात, सगळीकडून आपण खिशे रिकामे झाले की मग आता काहीतरी कुठून तरी होतंय का बघायचं, ओके नाही? तेव्हा पण असेच लोक असणारच. मग तेव्हा तिथे एक व्यक्ती आला त्यांच्याकडे, त्याचं खूप वर्षापासूनचं दुखणं होतं पोटाचं काहीतरी, त्याला त्यांनी हील केलं आणि तो बरा झाला. आणि मग तिथपासून रेकीचा प्रचार पूर्ण जपानमध्ये व्हायला लागला. थोडक्यामध्ये मी रेकीची हिस्ट्री सांगितलेली आहे. त्याच्यानंतर तेव्हाचा जो काळ होता तो होता वर्ल्ड वॉर 2 चा. जपानचा जो जे हे झाले तर संहार झालेला, तो वर्ल्ड वॉर 2 चा जो कालावधी होता तेव्हा तेव्हा तिकडचे एअर चीफ मार्शल होते चुजिरो हयाशी, रेकीचे सेकंड ग्रँड मास्टर. ते काय होते? जपानचे एअर चीफ मार्शल होते. तेव्हा झालेलं तर नरसंहार बघून त्यांना डिप्रेशन आलं. ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं, त्याच्यासाठी ते गेले डॉक्टर मिकाओ उसुईंकडे. त्यांना शरण गेले त्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी. आणि मग ते जेव्हा याच्यातून बाहेर आले तेव्हा त्यांच्यासोबत ते राहिले, ते रेकी शिकली त्यांनी आणि ते रेकीचे दुसरे ग्रँड मास्टर बनले. आणि मग ही वॉज रिस्पॉन्सिबल ज्यांनी रेकीचा प्रचार पूर्ण जपानभर केला. रेकीचं जे ऑफिशियल इन्स्टिट्यूट आहे जपानमध्ये ते कोणी एस्टॅब्लिश केलं? चुजिरो हयाशी यांनी. मग त्यांनी सगळे प्रॅक्टिसेस वगैरे त्यांच्या अनुयायी सहकर्मी वगैरे नंतर बनत गेले. देन कम्स इन टू द पिक्चर हवायो टकाटा. आता ह्या कशा आल्या? त्यांचा जन्म जपानचा, पण ते लग्नानंतर स्थायिक झाल्या US मध्ये. पण तेव्हा वर्ल्ड वॉर 2 च्या काळामध्ये तेव्हा काय आलं त्याच्या मागच्या पुढच्या काळामध्ये, तेव्हा त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी, तेव्हा त्या काळामध्ये रेअर टाईप ऑफ कॅन्सर त्यांना तेव्हा डिटेक्ट झाला. तेव्हा त्या काळाची गोष्ट. तेव्हा काही ट्रीटमेंट अवेलेबल असेल असं वाटतं आपल्याला? मग तेव्हाच्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्याच्यावरती उपाय एकच, सर्जरी. पण शी वॉज नॉट रेडी. मला सर्जरी नाही करायची. माझ्या कुठेतरी ऐकलं आहे की जपानमध्ये अशी एक ऊर्जा आहे की नैसर्गिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी ती हील करू शकतो किंवा रिव्हर्स होऊ शकतात. लेट्स ट्राय. नाही जमलं तर परत येऊ आणि सर्जरी करू. सो त्या गेल्या. हयाशींच्या अंडर त्यांनी 6 महिने ट्रीटमेंट घेतली. किती महिने? 6 महिने ट्रीटमेंट घेतली. आणि ट्रीटमेंट घेतल्यावरती तो त्यांचा पूर्ण आजार बरा झाला. तेव्हा तर ते आता नाही घडू शकत. आणि त्याच्यानंतर झाला कधी होता? 30व्या वर्षी वयाच्या. आणि 80व्या वर्षीपर्यंत त्या जगल्या. व्यवस्था नसता तर जगल्या असत्या का 80 पर्यंत? आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी काय केलं? 22 रेकी ग्रँड मास्टर तयार करून दिले जगाला. आता त्या काळामध्ये 22 जगभरामध्ये तयार करणं हा खूप मोठा टास्क आहे. तेव्हा नेट होता? नव्हता. कसं संपर्क करायचा? पण तरी सुद्धा तेव्हा त्या काळामध्ये 22 जणांना तयार करणं एक खूप मोठा टास्क आहे. आणि त्यांच्या थ्रू मग हळूहळू जगभरामध्ये बाकीचे तयार होत गेले, शिष्य शिष्य शिष्य, आणि मग आपल्यापर्यंत आताही पोहोचत आहे. रेकीची हिस्ट्री मी थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. ओके, आता इथे कोणाला काही डाऊट आहे? आपल्याला रेखीमध्ये काय करायचंय? थोडक्यामध्ये काय आहे रेखी?
सिंपल गोष्ट आहे. ब्रह्मांडीय ऊर्जाचा वापर कसा करायचा ते करण्यासाठी आपल्याला अटेनमेंट घ्यावी लागेल. आतमध्ये ती जागृती तिला ऍक्टिव्हेट करावं लागेल. त्याच्यासोबत कनेक्शन तिथे प्रस्थापित करावं लागेल आणि टेक्निक शिकून त्याला वापर करता येणं गरजेचं आहे. एकदा वापर करता आलं तर कुठे काय वापरायचं हे समजतं आणि त्या हिशोबाने त्या त्या फॅक्टरमध्ये आपण रिव्हर्सल करू शकतो किंवा हिलिंग करू शकतो. थोडक्यात पूर्ण 1 तासाचा मी जिस्ट दिलेली आहे. ओके, समजतं इथपर्यंत? आता कोणाला काय डाऊट? हा, मगाशी एक प्रश्न आलेला लास्टच्या बॅच मध्ये. आय डोंट नो तुम्हाला आलाय की नाही प्रश्न. आहे का आधी? मी प्रश्न सांगत नाही बाबा, आधी तुम्हाला काय प्रश्न आहेत का? नाहीतर मी सगळ्यात उत्तम शिकवते असं मी विचार करते की तुम्हाला डाऊटच आले नाही, सगळं समजले. प्रश्न पडायला पाहिजे म्हणजेच आपण विचार करतोय, नाहीतर आपण नुसते बसलो ऐकण्याचं काम केलं आहे. एनर्जी ऍक्टिव्हेट ते ग्रँड मास्टरला होईल ना. ग्रँड मास्टरचं काम येते तुमची एनर्जी ऍक्टिव्हेट करून देणं. त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन प्रोसिजर हे लेव्हल 2 मध्ये. आणि दुसऱ्यांना शिकवण्यासाठी किंवा दुसऱ्यांचं ऍक्टिव्हेशन करण्यासाठी ग्रँड मास्टर बनावं लागतं. आता ओके, हा एक जो मगाशी प्रश्न आलेला कोणीतरी विचारलेला की रेकी आपण जे एनर्जी एक्सचेंज बोलतो, एनर्जी एक्सचेंजच्या आधी मिनिंग करणं गरजेचं. एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय असतं? एनर्जीचं बॅलन्स करणं. त्यांचा प्रश्न हा होता की जेव्हा आपण एखाद्याला हिलिंग करू, समजा काही फिजिकल लेवलची हिलिंग आपण करायची, तो करायचा आहे एनर्जी ऍक्टिव्ह. ओके, मग त्यासाठी शिकावं लागेल ना. नो प्रॉब्लेम, एनर्जी ऍक्टिव्हेट होणारच आहे. आफ्टर ऍक्टिव्हेशन, आफ्टर अट्युनमेंट तुमची एनर्जी ऍक्टिव्ह होते. त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन कसं ते सगळी प्रोसिजर आहे, ते शिकावं लागतं. मग ते सगळं हळूहळू शिकवलं जाईल. ओके, आता बॅक टू द दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन की एखाद्याची फिजिकल लेवलची समजा आपण हिलिंग केली एखाद्या व्याधीसाठी, तर मग त्यांचा प्रश्न होता की ती निगेटिव्हिटी त्या हिलरकडे येणार नाही का? कारण की त्याने वर्ड कोणता पकडला? एनर्जी एक्सचेंज. एनर्जी एक्सचेंजचा अर्थ असं नाही की माझ्याकडे आहे ते तुला द्यायचं आणि तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे. याला एनर्जी एक्सचेंज नाही बोलत. एनर्जी एक्सचेंज मध्ये एनर्जीचा बॅलन्स कर, दॅट इज एनर्जी एक्सचेंज. आणि जेव्हा एखाद्याला हिलिंग पोहोचवतो तेव्हा त्या टेक्निक शिकवल्या जातात ज्याच्या माध्यमातून नेगेटिव्हिटी काढली जाते किंवा ती नेगेटिव्हिटी न्यूट्रलाइज केली जाते आणि त्याच्यानंतर वन्स इट इज रिमूव्ड किंवा वन्स इट इज न्यूट्रलाइज त्याच्यानंतर हिलिंगची पॉझिटिव्ह एनर्जी तिथे एस्टॅब्लिश केली जाते किंवा हिलिंग दिली जाते. इथे नेगेटिव्हिटी इथे तिथे जाण्याचा काही संबंधच नाहीये. ओके, पण त्याच्या डिटेलमध्ये आपण इथे शिकू शकत नाही. ओके, सो हा डाऊट क्लिअर आहे. आता कोणाचा असेल तर मी ऑलरेडी इथे क्लिअर करून दिलेला आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न पडला पाहिजे ना तुम्हाला, रेकी परमिशन घेतल्याशिवाय द्यायची नसते, पण हा कोर्स तर फ्री आहे. नाही का प्रश्न पडला? आता मी बोलल्यावर सगळ्यांनी बरोबर आहे. आता माझी ऍड बघून आलात का सगळ्यांना खेचून आणलं इथे? स्वतःच्या परमिशनने आलात, बरोबर आहे. त्याच्यानंतर शक्तिपात होणार आहे. शक्तिपात खूप मोठी गोष्ट आहे ब्रह्मांडीय ऊर्जांचा. तिथे सुद्धा तुम्ही स्वतःला हील कसे करायचे सगळं शिकावं लागणार. रेकी लेवल 1 मध्ये सद्गुणाची कास धरल्याशिवाय रेकी कशी शक्य आहे? सद्गुणाची कास कशी धरायची सांगा जरा. सद्गुणाची कास धरायला सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागणार. आपण शब्द फक्त पकडतो सद्गुणाची कास पकडणं. आता हे 5 तत्व काय सद्गुणाचेच आहेत. ओके, आणि जर वाट बघत बसलो आता मी सद्गुणाची कास उद्यापासून पकडेल किंवा पुढच्या वर्षापासून पकडेल, तर ती कधी पकडली जाणार नाही आयुष्यात. छोटी छोटी पावलं टाकल, डायरेक्ट अशी सद्गुणाची कास काय अशी पकडता येत नाही. ओके, ते स्टेप बाय स्टेप करून घेतलं जातं. ती ब्रह्मांडी ऊर्जा जशी ऍक्टिव्हेट होणार त्या हिशोबाने सगळं पटापट नंतर पुढे होत जात. ओके, आणि मग त्या टेक्निकच्या माध्यमातून आपण ते सगळ्या गोष्टी करत असतो.
इथपर्यंत कळलं? ओके दे. शॅल वी स्टॉप नाव? जर कोणाला डाऊटच नसेल तर इमोशनल बॅलन्स कसा करायचा, आता हे टेक्निक कशा मी इथे शिकवणार? दॅट इज द पार्ट ऑफ लेवल 2 अँड लेवल 3. ओके, आता हे सगळे जे प्रश्न आहेत, इट इज, हे बघा, हे सॉल्व्ह होतं, हे सॉल्व्ह होऊ शकतं. या सगळ्या ज्या आता प्रश्न मला येत आहेत, इमोशनल असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे फिजिकल लेवल जे आहेत, या सगळे करण्यासाठी जे मी मगासपासून ओढून ओढून सांगते, टेक्निक शिकवल्या जातात, पद्धती शिकवल्या जातात. आणि ते जर मी आता तुम्हाला शिकवू शकत नसेल तर मी कसं सांगणार की हे कसं करायचं? सो तो लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये ऍक्च्युअल मध्ये सगळ्या टेक्निक शिकवल्या जातात. बी इट युअर इमोशनल, बी इट युअर फिजिकल सफरिंग, व्याधी, डिसीज, डिसऑर्डर, हे सगळं. ओके, तर shall we stop here now? Tomorrow we are going to learn about ऑरा, आणि उद्या प्रॅक्टिकल असणार आहे. ऑरा सेन्स कसा करायचा, ऑरा डिटेक्ट कसा करायचा, आणि अजून काय 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 गोष्टी. उद्या काय असणार? प्रॅक्टिकल असणार. आजपर्यंत थेअरी, याच्यानंतर नो थिअरी. आता रेकी काय आहे ते प्रॅक्टिकल मध्ये नाही दाखवू शकत ना, ते थिअरीच बोलावी लागणार. हिस्ट्रीमध्ये थिअरीच असणार आहे. उद्यापासून प्रॅक्टिकल. पण हे प्रॅक्टिकल म्हणजे लेवल 2 चे नाही आहेत, हे आता ध्यानात घ्या. नाहीतर की उद्यापासून आपण सगळ्यांना बरं करू शकत नाहीये, कारण की अट्युनमेंट नाहीये लेवल 2 चा, लेवल 3 चा. नाहीतर प्रॅक्टिकल करणं मग उद्यापासून आपण बरं करणार, असं नाही. त्याच्यासाठी अट्युनमेंट लागणार, शक्तिपात लागणार, दॅट टू 40 आणि 100% एनर्जी सोबत काम करावं लागणार. नाहीतर कसं बर्न करणार आपण? म्हणून लेवल 1 च्या हिशोबाने प्रॅक्टिकल उद्या शिकवले जाणार, लेवल 2 चे नव्हे. ओके, ठीक आहे. सो थांबूया आता आपण. सी यू टुमॉरो विथ दी सेम एनर्जी. ओके, टुमॉरो विल सी ऑरा काय आहे वगैरे. आणि परवा आपला अट्युनमेंट राहणार आहे. अट्युनमेंट केव्हा असणार आहे? परवा. परवा म्हणजे रात्री नाही, परवा सकाळी. टायमिंग वगैरे सगळं दिलं जाणार, सकाळी पण नाही, पहाटे. तर त्या हिशोबामध्ये टायमिंग उद्या सांगितलं जाईल. प्रिपरेशन वगैरे एव्हरीथिंग विल बी टोल्ड टुमॉरो. कारण की मला माहिती आहे जो सिरियस आहे तो सकाळी उठणार आहे. देखील असंच कोणाच्या हातात येणार नाही. मला वेळ असेल 10 वाजता 9 वाजता रात्री मी बसेल अट्युनमेंट, नाही. ज्याला खरंच वाटतंय की मी या पर्टिक्युलर आजारातून बरा व्हावा, माझ्या किंवा एखाद्या कुटुंबातल्या व्यक्ती बरा व्हावा माझ्या थ्रू, किंवा काहीतरी लाईफमध्ये मी अचीव्ह करावं, किंवा डिप्रेशन मधून मी बाहेर पडावं, किंवा मी आर्थिक समस्येमधून बाहेर पडावं, त्याच्याच हातात रेकी जाणार आणि त्याचाच अट्युनमेंट होणार. आणि तोच सकाळी उठणार, कारण त्याच्यामध्ये ती आग आहे ना, त्याच्यामध्ये तो ड्राईव्ह आहे. हो ना? ते असंच कोणालाही नाही होऊ शकत ती गोष्ट. गाभा आहे हा, त्या हिशोबाने वागावं लागणार आहे. काही मोठी गोष्ट नाही, 10 मिनिटाचं काम असतं अट्युनमेंट म्हणजे, पण खूप मोठी गोष्ट आहे. नाही, पण याची इन्फॉर्मेशन आपण उद्या देऊ की कसं कसं काय करायचं आहे, किती वाजता असणार आहे. ओके देन, सो टुमॉरो विल सी अबाउट ऑरा आणि त्याचं प्रॅक्टिकल. थांबूया आता आपण. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाय.